नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अखेर जमा होणार. सरकारने केली तारीख जाहीर, पण ही 5 कागदपत्र दिल्याशिवाय नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 5 नवे नियम लागू झाले आहेत. आता जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला असेल किंवा पीएम किसानचा 21वा हप्ता मिळाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपोआप हे पैसे जमा होतील, पण आता तसं होणार नाही. जर तुम्ही ही 5 कागदपत्र दिली नाही तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार नाही. सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी 2 वेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. आता यातल्या पहिल्या यादीत असे शेतकरी आहेत जी 5ही नियमात बसतात, ज्यांना 5 कागदपत्र देण्याची गरज नाही. पण दुसऱ्या यादीत असणारे शेतकरी ज्यांची संख्या सर्वाधिक आहे आणि ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून लाखो शेतकरी आहेत, त्यांनी जर हे 5 कागदपत्र दिले नाही तर त्यांचं नाव नमो शेतकरी योजनेतून कायमचं बाद होणार आहे. सरकारने त्यामुळेच येणाऱ्या 2 ते 3 दिवसाच्या आत हे 5 कागदपत्र जमा करायला सांगितले आहेत. मग हे कोणते नवे 5 नियम आहेत, कोणते 5 कागदपत्र कोणत्या शेतकऱ्यांना जमा करायचे आहेत, ही माहिती जाणून घेतल्याशिवाय बंद करू नका. पहा, तुम्हाला वाटत असेल की हा हप्ता आपोआप जमा होईल, पण यावेळेस तसं होणार नाही. नमो शेतकरीच्या हप्त्याबाबतीत एक मोठा गैरव्यवहार सरकारच्या निदर्शनास आला आहे. अतिशय जे गडगंज शेतकरी आहे, ज्यांची शेती प्रचंड प्रमाणात आहे, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, मोठे लग्न करतात, तरी देखील ते नमो शेतकरी आणि पीएमचे हप्ते घेत असतात. तर काही घरांमध्ये असं आढळून आलं की एका घरात 2-2, 3-3 शेतकरी जे आहेत, प्रत्येक सदस्य जो आहे तो हप्ता घेत आहे. त्यामुळे सरकारने हे कडक नियम लागू केले. आता जर तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला 5 कागदपत्र देऊन तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल आणि 5 नियमांमध्ये तुम्हाला बसवावं लागेल. तर त्यामुळे तुम्हाला हे 5 नियम जाणून घ्या, कारण की नियमबाह्य शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यामुळे जे शेतकरी खरोखर गरजू आहे, जे शेतकऱ्यांना खरंच गरज आहे, आता त्यांचा लाभ देखील बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की सरकारने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात निधी मंजूर केला आणि त्याकरता नवे 5 नियम लावलेले आहेत. आता ही नवीन नियमावली काय आहे, शेतीच्या काय अटी असणार, कोणते 5 कागदपत्र जमा करावे लागणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, तसंच एक बँकेचा देखील नवा नियम लागू झालाय. पहा, पीएम किसानचा आत्ताच हप्ता जमा झालाय, तो सगळ्या बँकेत सगळ्या शेतकऱ्याला आला. पण नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो विशिष्ट बँकेच्या खात्यातच येणार आहे. त्यामुळे सगळ्या बँकेच्या खात्यात हे पैसे येणार नाही. जवळपास 8 ते 10 बँकांचे खाते या योजनेतून अपात्र करण्यात आले. त्यामुळे सरकारनं तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 कागदपत्रांची मागणी केली आहे. जे शेतकरी 2 ते 3 दिवसामध्ये 5 कागदपत्र जमा करतील, फक्त त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे हप्ते येतील, अन्यथा त्यांचे पैसे कायमचे बंद होणार. पहा, आजपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पैसे यायचे. आता पीएम किसानचा 21वा हप्ता सरसकट शेतकऱ्यांना दिला, नमोचा जो 7वा होता तोही दिला. पण आता सगळ्या शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक सर्वे केला, एक गुपित पडताळणी केली, एक तपासणी केली आणि या तपासणीत असं लक्षात आलं की बरेचसे शेतकरी श्रीमंत आहे. बरेचसे शेतकरी असे आढळून आले ते जे श्रीमंत नाहीये, पण एका घरात 2-2, 3-3 मेंबर जे आहेत, घरातले सदस्य आहेत, तर ते एकाच योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारच्या नियमानुसार एका योजनेचा लाभ एका घरात एकाच व्यक्तीने घ्यायचा. पण सरकारच्या लक्षात आलं, जो शेतकरी आहे तोही घेतोय, त्याची पत्नी आहे पत्नी घेत आहे, मुलगा असेल तर मुलगाही घेत आहे. तर अशा प्रकारचे लक्षात आलं आणि त्याच वेळेस सरकारची दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की ज्या घरामध्ये पीएम किसानचा लाभ दिला जातोय, त्या घरात समजा पुरुष शेतकरी नमो शेतकरीचा लाभ घेतोय, त्या घरातली महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे घेते, तर दुसरं कुणी असेल तर ते निराधार योजनेचे पैसे घेतात, घरकुल आलेला आहे, इतर सबसिडी आलेले आहे. तर अशा प्रकारचे एकाच घरामध्ये प्रचंड पैसे सरकारला जात आहेत. त्यामुळे सरकारनं गरजू शेतकऱ्यांना ओळखण्यासाठी 5 नियम लागू केले आणि खरं जाणून घेण्यासाठी, पात्रता सिद्ध करण्यासाठी 5 कागदपत्रांची मागणी केली आहे. मग ते 5 कागदपत्र कोणते आहेत जे तुम्हाला 8 दिवसात जमा करायला सरकारनं सांगितलंय? पहा, जर 8वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ही 5 कागदपत्र आत्ताच्या आत्ता जमा करा असं सरकारनं सांगितलं आहे. कारण की तारीख जाहीर झाली. येणाऱ्या काळात आता निवडणूक होत आहे, मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारनं हा नमोचा हप्ता जारी करण्यात आला आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सरकारनं 5 नियमानुसार 5 कागदपत्र सरकारने द्यायला लावलेले आहे. मग आता हे 5 कागदपत्र तुम्हाला कुठून काढायचे आहेत, कोणत्या बँकेत लाभ येणार, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो. पहा, सगळ्यात आधी आपण बँकेची यादी पाहणार आहोत की पहा, पूर्वी नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते होते, पीएम किसानचे जे हप्ते यायचे होते, सगळ्या बँकेत द्यायचे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते होते, छोट्या मोठ्या बँकेत खाते असायचे, नॅशनलाइज बँकेत, प्रायव्हेट बँकेत खाते असायचे. पण आता 8 ते 10 बँका अशा आहेत
की ज्यांची नावं या यादीतून आता वगळण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुमच्या बँकेत जरी खाता असेल तर तुम्ही बँक खात्यामुळे देखील अपात्र होऊ शकतात. तुमचा लाभ कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पहा, कारण की 5 कागदपत्रांची यादी अतिशय महत्त्वाची आहे. कारण की ज्याला आता फक्त 8 दिवसाचा कालावधी दिलाय. जे शेतकरी 8 दिवसामध्ये हे 5 कागदपत्र जमा करतील फक्त त्यांनाच हे पैसे जमा होणार आहे, अन्यथा पैसे जमा होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितले. पहा, सरकारने वेळोवेळी सांगितलं होतं की नियम पाळा, बँक खातं व्यवस्थित करा, व्यवस्थित पात्र असेल तरच लाभ घ्या. तर त्याकरता पहिला नियम आता लक्षपूर्वक जाणून घ्या. पहा, पहिला नियम काय आहे? नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी तो नियम आहे जो खास करून सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यातल्यात अगदी सर्व शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम झालाय. पहा, सरकारने कागदपत्र गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांना काढायला लावलं होतं. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते काढलं नाही. आता ते कागदपत्र प्रत्येक शेतकऱ्याला काढायचं आहे. पहा, सरकारने PM किसानच्या हप्त्याच्या वेळेसही सांगितलं होतं, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वेळेसही सांगितलं होतं, पण शेतकऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि याच कागदपत्रामुळे सरकार आता तुमची अडचण करणार आहे, तुमचा हप्ता बंद करणार आहे. 5 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र आहे जे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ज्यामुळे 99% शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम होणार आहे, कारण की ते फक्त 5-10 लाख शेतकऱ्यांनी काढले. आता हे पहिलं कागदपत्र सांगितल्यानंतर पुढचे 4 सांगणार आहे. पुढचे 4 देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा, आता पहिलं कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड. फार्मर ID कार्ड जे शेतकरी आता ज्यांना काढायला लावलं होतं त्यांनी जर काढलं नसेल तर त्यांच्यासाठी खरं तर ही धक्कादायक बातमी आहे. फक्त तुम्ही जर अर्ज करून बसले असाल, कार्ड तुमच्या हातात आलं नसेल, कार्डचा नंबर आला नसेल तर तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता बंद होणार. येणाऱ्या 8 ते 10 दिवसात तुम्ही लवकरात लवकर अर्ज करणं आता गरजेचं आहे. पहा, या फार्मर ID कार्डवर बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती समजते. फार्मर ID कार्ड हे आता पूर्ण शेतीला लिंक असणारे कार्ड असणार आहे. जसं आधार कार्ड हे सर्वसामान्य माणसाचं ओळखपत्र आहे, तसं फार्मर ID कार्ड हे खास करून शेतकऱ्याचं ओळखपत्र आहे. आता जर तुम्ही दिलं नाही तर नमो शेतकरी योजनेचे 2,000 तर बंद होतीलच, पण तुम्हाला पीक विमा येणार नाही, कुठली सबसिडी जमा होणार नाही, काहीच जमा होणार नाही. हे झालं पहिलं कागदपत्र. दुसरं कागदपत्र जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, 5 एकर शेतीची अट होती, पण काय झालंय, शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रचंड वाढले. बागायती एरियामध्ये जर शेती असेल तर एका वर्षाला 2.5 लाख रुपयाच्या वरती उत्पन्न आरामात निघून जातं आणि म्हणूनच उत्पन्न सिद्ध करण्यासाठी सरकारने आता उत्पन्नाचा दाखला देखील काढून ठेवा असं सांगितलंय. आता ही 2 कागदपत्र झाली. तिसरं कागदपत्र हे प्रत्येकासाठी आहे, ते म्हणजे रेशन कार्ड. आता रेशन कार्ड हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असते, पण रेशन कार्डाची KYC बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेली नाही. रेशन दुकानामध्ये जाऊन त्याची एक व्यवस्थित KYC करून घेणं आता प्रत्येकाला त्या ठिकाणी लागू करण्यात आलं आहे. पुढचं कागदपत्र आहे पॅन कार्ड. पूर्वी शेतकऱ्याचं पॅन कार्ड महत्त्वाचं वापरलं जात नव्हतं, पण पॅन कार्ड हे जे आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणारे कागदपत्र आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर किती पैसे येतात, किती जातात, कसा व्यवहार करतात, सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात आणि त्यामुळे पॅन कार्ड देखील आता शेतकऱ्यांचं मागवलं जाणार आहे. त्याचबरोबर बँक खात्याचं पासबुक जे आहे ते देखील लागणार आहे. म्हणजे बँक खात्याचं कुठलं की मागचे पैसे ज्या खात्यावर तुम्हाला आले असतील त्या खात्याचं जे बँक पासबुक आहे ते तुम्हाला चालणार आहे. तर अशा प्रकारचे नियम असणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले, नमोचा 21वा आला का, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.